नमस्कार. मी कवी अरुण म्हात्रे आपण सर्वांचं स्वागत करतो. आज आषाढी एकादशी, आज आपला महाराष्ट्राचा सर्वात मोठा आध्यात्मिक सण. आज पंढरपूरची यात्रा. विठोबाच्या दर्शनासाठी अख्खा महाराष्ट्र पंढरपूरकडे लोटलेला आहे. अवघ्या आपल्या डोळ्यानं पंढरीरायाचं दर्शन घेण्यासाठी तो इतका उत्सुक आहे, उचंबळून आलेला आहे त्याचं हृदय, आणि त्याला पंढरीचा राया पाहायचा आहे. खरं तर या पंढरीच्या दर्शनासाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी, आपल्या लाडक्या विठूच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून 250 किलोमीटर चालून माणसं पंढरीच्या दिशेने येत असतात. किती कुटुंब, किती माणसं, किती बाया, किती मुलं, ही सर्व पंढरीच्या दिशेने जातात खरी, पण सर्वांनाच पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन होतं का? खरं तर पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन असं होत नाही, ते मनातून व्हावं लागतं, आतून व्हावं लागतं. या अर्थाची कविता माझा भाऊ विजय अनंत पाटील वाघरणकर यांनी लिहिलेली आहे. खूप गोड कविता आहे. त्याला जे वाटलं या पंढरीच्या दर्शनाच्या बाबतीत ते त्याने लिहून काढलं. खरं तर वारीला तो निघाला होता, वारीला त्याला जाता आलं नाही, पण तरी सुद्धा त्याला पांडुरंग भेटला. तो कसा भेटला तो त्याने त्याच्या कवितेतून लिहिलेला आहे. आणि मला असं वाटतं की या कवितेच्या निमित्तानं, त्या कवितेबरोबर प्रवास केला तर तुम्ही सुद्धा पंढरीपर्यंत पोहोचणार, पांडुरंगाचं दर्शन घेणार, तो चक्रपाणी तुम्हाला दिसणार, आणि तो अयोध्येचा राजा आहे, तो अयोध्येचा राजा तुम्ही तुमच्या डोळ्यानं, तुमच्या चक्षुने बघाल. मला असं वाटतं की ही कविता आपण ऐका, आणि या कवितेसाठी तुम्ही तुमचे कॉमेंट करा, लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा. विजय अनंत पाटील वाघरणकर याची ही कविता ऐकूया, आणि ही कविता ऐकत आपण जाऊया पंढरपूरला. जय रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आले माझियाच बनी करूया पंढरीची वारी, कधी पाहिला ना तो हरी, जावे थेट त्याच्या दारी, जावे थेट त्याच्या दारी. आले माझी आचमनी करू पंढरीची वारी, आले माझी आचमनी करू पंढरीची वारी, कधी पाहिला न हरी, कधी पाहिला न हरी, जावे थेट त्याच्या दारी, जावे थेट त्याच्या दारी. आले माझी आचमनी, आले माझी आचमनी. पायी हरीचे श्रीमुख, विडो सारे स्वर्ग सुख, विठुरायाला पाहाया लागली मनी रुकुरुक, लागली मनी रुकुरुक. मुखी नामाचा गजर, असो वाट खडतर, असो अवघड घाट, जाऊ हरिनाम गात, जाऊ हरिनाम गात. हळूहळू मिटे आशा, मनी दाटली निराशा, तोच आहे तारणहार, नक्की दाखवेल दिशा, नक्की दाखवेल दिशा. दिंडी चालून जावया, मन मनाशी बोलले, जरी शरीर वाकले, मन भेटाया धावले. वारी स्वप्नात चाललो, गाणी अभंग गायलो, आणि पाय जड होता, छावणीत विसावलो, छावणीत विसावलो. वारी स्वप्नात चाललो, गाणी अभंग गायलो, वारी स्वप्नात चाललो, गाणी अभंग गायलो, आणि पाय जड होता, आणि पाय जड होता, छावणीत विसावलो, छावणीत विसावलो. असा दमन पडलो, असा दमन पडलो, आणि भान हरपले. त्या बधीर क्षणात कोणी समोर दिसले, कोणी समोर दिसले. माझा धनुनियात नेले मला देवळात, काय चमत्कार झाला दिसे विठ्ठल पुण्यात. थेट पंढरीच्या दारी देखे चैतन्य मुरारी, सार्थक हा जन्म झाला डोळा विठ्ठल पाहिला. सोडलो त्या महाद्वारी गेला तो बाहेरी, म्हणे येण्या नवे भान करी चंद्रभागा स्नान. येई दर्शन तो वरी पाही तुझा प्रिय हरी, असे बोलून गायब झाला तो अंधारी. काय चमत्कार झाला गेलो विठ्ठल चरण, दिसे विठ्ठलाच्या जागी उभा वृद्ध असून. हळू सत्य उमगले, मला कारण कळले, वृद्ध होऊन त्याने पंढरीला नेले.
हळू सत्य उमगले, मला कारण कळले. हळू सत्य उमगले, मला कारण कळले. वृद्ध होऊन तयाने मला पंढरीस नेले. वृद्ध होऊन तयाने मला पंढरीस नेले. थोर पंढरीचा राया, केली तृप्त मन काया. असा स्वप्नात भेटला, चाललो प्रत्यक्ष भेटाया. चाललो प्रत्यक्ष भेटाया. मनी स्मरा विठ्ठल, स्वप्नी पहा विठ्ठल. तुम्ही करा त्याचे ध्यान, स्वतः येतोच विठ्ठल. मनी स्मरा विठ्ठल, स्वप्नी पहा विठ्ठल. तुम्ही करा त्याचे ध्यान, स्वतः येतोच विठ्ठल. स्वतः येतोच विठ्ठल. मनी स्मरावा विठ्ठल, स्वप्ने पहावा विठ्ठल. मनी स्मरावा विठ्ठल, स्वप्ने पहावा विठ्ठल. तुम्ही करा त्याचे ध्यान, तुम्ही करा त्याचे ध्यान. स्वतः येतोच विठ्ठल, स्वतः येतोच विठ्ठल. स्वतः येतोच विठ्ठल, स्वतः येतोच विठ्ठल.